महाराज आपलं नाव काय आहे? प्रल्हाद प्रल्हाद नामदेव चिकटे धनगर कुठे राहतात? सिरसाळा. बरं, आज हनुमान जयंती आहे आणि या ठिकाणी शिरसाळा जागृत देवस्थानी आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात भरपूर लोक आहेत. आणि एक चांगल्या प्रकारे उत्साहपूर्ण वातावरण या मंदिरामध्ये असतं. हो. तर आपण या मंदिराची सेवा करतात. सेवा करायला किती वर्ष झाली तुम्हाला? या उत्तरादी भागाला 50च्या जवळपास वेळ झाले मला. ज्या जागेवर काहीच नव्हतं, हां ज्या जागेवर सगळे बोकरं काटे कुटे मुळत त्यांचा मोठा होता, फक्त 25x25चा, तो बी इटा मातीचा होता. हां तर इटा माती या वाट्यानं ते भुसावळचे शेड आले, त्यामुळे बा मंदिर बांधून दे तुला. म्हटलं बा हे काही कोणी बांधणार, हे कसं इटा मातीचं होते. ते गावातले लोक म्हणत की बाबा हे तुम्ही तोडताड केल्यावर हे बांधल्या जाणार नाही, हे वर्गणी करून बांधलेलं आहे, हे तुम्ही कधी पाडसाल तर पहा बरं. त्याने म्हणलं तुम्ही बेकार करू नका, आता काय होते याची काय नाही, फक्त नुसते उभे राहाल पहा, त्याची चिंता करायची नाही. तेव्हा बाबा काही झाली, मग आता बाबा आता काही म्हणतो, म्हणजे विचार करायचा आणि हे मंदिराचं काय होते काय जाते हे तुम्ही फक्त भविष्यात पाहून घ्या, मग माझं नाव तुम्ही घ्या, तर नाव घ्यायचं नाही. तेव्हा अरे बाबा येतं चालले काही झाली म्हणे, शब्द तर काही वापरला बुवा. म्हणजे तुम्ही हे काय होते काय जाते हे फक्त पाहून घ्या. ते तसंच आजपर्यंत तसंच झालं. ते तोंडात कुठं घालून आलं लोक की बाबा हे काय झालं आणि या महाराजांनी हे कसं केलं हे आम्हाला समजायला मार्ग नाही, समजायला मार्ग नाही. बरं महाराज, या ठिकाणी का हनुमान जयंती आहे आणि या ठिकाणी आता महाराष्ट्रभरातून लोक आलेले भावी भक्त हो बा. आणि या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं. हो. महाप्रसादाचा आस्वाद लोकांनी घेतलेला भावी भक्तांनी. हो. तर आता हे जे जागृत देवस्थान आहे, हो. या जागृत देवस्थान आणि हनुमान जयंतीच्या माध्यमातून हो. आपण एक आज पूर्ण भावी भक्तांना आपण संदेश काय देऊ इच्छिता? संदेश म्हणजे असं आहे, ते जे काही मनोकाम आहे ते त्यांचे होते, त्याला मी फक्त 5 फेऱ्या मारायला लावतो. ते 5 फेरे ते म्हणतात बाबा आमचं काम झालं, तुम्हाला काय असेल ते झालं आमचं काम, तुम्ही म्हणसान ते आम्ही द्यायला तयार आहे, काय असेल ते करून घ्या. मी सांगतो त्याला दानपेटीत पैसे टाका, तुमच्या काही इच्छा असेल तर तुमची जे मनात ते सफल करून घ्या. हा गेला की तो जातो, तो गेला की तो जातो, बाबा माझं काम झालं. या महाराष्ट्रातले लोक कधी मंदिरात माहीत नाही, कुठला माणूस येईल सांगता येत नाही. ते म्हणतं बाबा खरंच काही झाली आहे, अशी झाली नाही होणार नाही, आणि थोड्या दिवसामध्ये एवढे कामं आम्ही कुणी पाहिले बी नाही. पण वा रे बा म्हणे बाबा खरंच मान्य पडी म्हणे बाबा एवढे कामं पण कसे झाले हे समजायलाच मार्ग नाही. बरं महाराज, म्हणजे या जागृत देवस्थानाची मारुतीरायाची अगाध कीर्ती आहे, अगाध असं करिश्मा आहे. तर मला एक सांगाल तुम्ही की तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्ही आजपर्यंत सेवा केलेली आहे. 40 ते 45 वर्ष झाली तुम्ही सेवा करत आहात. तर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये अनुभव काय आलेला आहे, काय सांगाल? अनुभव असा आला की एकाच बॅग सापडलेली मध्ये, तरी पत्राची फुलवली 4, ते बॅग मीनं गौरी तरी ठेवून दिली, 4 दिवस राखली. तर 4 दिवसाच्या पोटी तो माणूस माझ्याजवळ आला, तो म्हणे बाबा आपल्या अशा ज्या वस्तू केली त्याची हातात मी बॅग देता घेतली. त्यानं मला 2 शर्ट 2 चड्ड्या करून दिल्या, आणि तरीपासून तो म्हणे बाबा तुम्हाला काय पाहिजे तुम्ही सांगा. हे लोक म्हणून अरे बाबा काही झाली, म्हटलं तुम्ही विचार करू नका, तो माणूस जाग्यावर ये. आज तसा झाला तो माणूस लखपती झाला, पण तो म्हातारा होऊन मरून गेला. ओके ओके ओके. बरं, आपण या ठिकाणी एक 40 ते 45 वर्ष झाली सेवा करतात. हो. तुम्हाला आज तुमचं वय किती आहे आता? माझं वय आता 66 वर्ष. 60 वर्ष. परंतु या वयामध्ये सुद्धा तुम्ही म्हणजे तुमच्यामध्ये हुनर आहे, एनर्जी आहे, ऊर्जा तयार झालेली आहे. हे आपल्या अजब करिश्मा आहे जागृत देवस्थानाचा, असं म्हणायला काही हरकत नाही. बरं, तर मला एक सांगाल तुम्ही की हे जे एवढं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे, हे जे वृक्ष हे रोप लावलेलं होतं आपण, त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं होऊन त्याला बहार आलेलं आहे. तर याचं श्रेय आपण कोणाला देणार? याची श्रेय म्हणजे असं झालं की माझं जे महाराज आहेत ते महाराज म्हणा बाबा तुम्हाला काय करून देते फक्त आम्हाला सांगा. म्हटलं काहीच करायचं काम नाही, भगवंत करून घेईन, माझं कसं करी मला समजणार नाही. तर ते महाराज येत माझं दुरून दुरून मला येतात, त्याने एक मंदिर बांधून दिलं. पण बाबा आमचं जे काही इच्छा होती सफल झाली, पण तुम्ही आमच्या मंदिरात चालत जा. त्याने 2 तप केले, 3ऱ्या तपाला त्याचे मंदिरात असं झालं की त्याचे बी जागृत धावून गेला. ओके. तर हे श्रेय आता कोणाला देणार तुम्ही? याचं श्रेय कोणाला देणार? एवढं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे मंदिराचं, तर याचं श्रेय कोणाला देणार? याचं श्रेय आता काय झाला, ज्वाराजी करून गेला. आता आपलं काम आता आपल्याला जेव्हा की जाणायला लागलं
हां. आपले पाय काम करत नाही. हां. आता हे राजू का जलक त्याची इच्छा आहे, त्याला भगवंत उद्या देईन तलक ते चालणारच आहे ते. म्हणजे हे सर्व श्रेय सर्व भावी भक्तांना जातं, ज्यांच्यामुळे हे उभं आहे आणि तुमचं योगदान ज्याला मिळालेलं आहे, याचं श्रेय सर्व गावकऱ्यांना जातं, हा. सर्व पंचक्रोशीतील लोकांना जातं. अजून काय सांगायचं आहे आपल्याला? काहीच कोणी नव्हतं माझ्याजवळ, कोणी तिकडे धावबी घेणार, पण त्याला म्हणतं तुम्ही हे करा. ते लोक म्हणणारे काय बाबा तुम्ही एवढे धंदे धरले, काही चिंता न करा, माझे काय धरले लोक, काही धंदे म्हणतो तुम्ही फिकर करू नका, माझं बोलू बी नका. आपलं सगळं येड्यावानी काम आहे, मनात जे आली इच्छा बोलत राहायचं, समाधानी त्याची झाली आहे की ते म्हणतात बाबा आमचं काम झालं. ते म्हणतात बाबा हे काही झाले बाबा, काही सांगतो, पण ते भगवंताने असं आहे, जे जे बोललो त्याचे सफल कामं झालेच. एवढं तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगू शकतात तुम्ही. हां.